हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे दिनेश. मागच्या क्लासेसमध्ये आपण टेरिडोफाइट्सच्या बाबतीत बघितलं होतं. टेरिडोफाइट्सचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते. त्याचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते, जसे की त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत, त्यांची बॉडी जी आहे ते डिफरन्शिएटेड आहे रूट, स्टेम आणि लिव्समध्ये. असे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण टेरिडोफाइटचे बघितले होते मागच्या क्लासमध्ये. आय होप तुम्ही ते वाचून आलेला असाल. आणि आज आपण बघणार आहोत जो जिम्नोस्पर्म्स आहेत, म्हणजेच फॅनोरोग्रामचे जे दोन ग्रुप्स होते त्याच्यापैकी, जसे की जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स असे दोन सबग्रुप्समध्ये आपण जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स असे दोन सबग्रुप्स पाडलेले होते फॅनोरोग्राम्सचे. कशाच्या बेसिसवरती फॅनोग्राम्स डिवाइड झाले होते? तर फॅनोरोग्राम्स फर्स्टली हा जो ग्रुप आहे तो डिवाइड झालेला होता क्रिप्टोग्राम्सपासून. कशाच्या बेसिसवरती? कारण तो सीड्स फॉर्म करतो. त्यांच्यामध्ये बियाणे सर्व ते जे प्लांट्स फॉर्म करतात त्यांना अलग करण्यात आलेलं होतं फॅनोरोग्राम्समध्ये. आणि फॅनोरोगॅम्स हे जे प्लांट्स आहेत यांना फर्दर दोन पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेलं होतं. कशाच्या बेसिसवरती? तर असे प्लांट्स जे की सीड्ससुद्धा फॉर्म करत आहेत आणि फ्लावरसुद्धा फॉर्म करत आहेत, अशा प्लांट्सला अलग करण्यात आलेलं होतं, अलग ग्रुप देण्यात आलेलं होतं. त्या ग्रुपचं नाव होता अँजिओस्पर्म्स. आणि असे प्लांट्स जे की सीड्स फॉर्म करतात, ओनली नेकेड सीड्स म्हणजे त्यांच्यामध्ये फ्रूट्स वगैरे पाहायला मिळणार नाही आपल्याला. फक्त त्यांचे जे सीड्स आहेत, त्यांचे जे बिया आहेत तेच आपल्याला पाहायला मिळणार. तर अशा ग्रुप्सला आपण नाव दिलेलं होतं जिम्नोस्पर्म्स. समजले यांचं नाव का बरं यांना असं नाव देण्यात आलेलं आहे? तर जिम्नोस्पर्म्स हा नाव का बरं देण्यात आलेलं आहे? कारण त्यांचे जे सीड्स आहेत ते नेकेड्स आहेत. तर असे प्लांट्स जे की नेकेड सीड्स फॉर्म करतात तशा प्लांट्सला एक अलग ग्रुप देण्यात आलेला आहे. त्या ग्रुपचं नाव आहे जिम्नोस्पर्म्स. काय नाव आहे? जिम्नोस्पर्म्स. तर आपण प्लांट्सच्या बाबतीत आता अभ्यास करत होतो ना, तर आपण इव्हॉल्युशनच्या वेमध्ये बघत होतो की हळूहळू काहीतरी मॉडिफिकेशन्स आलेले आहेत बा म्हणून. तर जे फर्स्ट थोडेसे टेरेस्ट्रियल प्लांट्स असल्यासारखे होते ते होते टेरिडोफाइट्स. नंतर जे एकदम जे ट्रूली टेरेस्ट्रियल म्हणता येईल आपल्याला, हे निवड जे टेरेस्ट्रियल लँड जे फक्त लँडवरतीच पाहायला मिळतात आपल्याला, असे प्लांट्स आहेत जिम्नोस्पर्म्स. नंतर पुन्हा मॉडिफिकेशन झाले आणि त्यांनी फ्लावर्स फॉर्म करायला लागले, फ्लावर्स नंतर फ्रूटसुद्धा फॉर्म करायला लागले आणि सीड्ससुद्धा. तर असे प्लांट्स हायली मॉडिफाईड प्लांट्सला म्हणतात अँजिओस्पर्म्स, जो की नंतर पुन्हा जास्त ॲडव्हान्स्ड ग्रुप आहे प्लांट्सचा, जो सुद्धा आपल्याला अभ्यासाचा आहे. बट पहिले आपण बघणार आहोत आज जिम्नोस्पर्म्सच्या बाबतीत. तर जिम्नोस्पर्मचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इम्पॉर्टंट, जसे की यांची बॉडी जी आहे ती इरेक्ट बॉडी प्लॅन आहे, म्हणजे एकदम याची जी बॉडी राहते ती स्ट्रेट राहते. तुम्ही जसं की नारळाचे झाड पाहिलेले असाल, कोकोनट ट्री, पाम ट्री, पायनस ट्री. तर ह्यांचे जे झाडं आहेत, जसे की स्पेशली जर आपण कोकोनट ट्री किंवा सायकसचे जेव्हा झाडं पाहतो ते आपल्याला स्ट्रेटच पाहायला मिळतात, एकदम इरेक्ट पोश्चरमध्ये पाहायला मिळतात. काही जे प्लांट्स आहेत ते ब्रांचेससुद्धा शो करतात, जसे की पायनस वगैरे झाले. तर असे प्लांट्स काही ब्रांचेस शो करतात. बट काही प्लांट्स असे सुद्धा आहेत ज्यांच्यामध्ये अशा फांद्या वगैरे प्रेझेंट राहत नाही, जसं की सायकस झालं. तुम्हाला एक कॉमन एक्झाम्पल जर माहीत आहे तर कोकोनट, नारळाचं झाड आपण मोस्टली पिक्चरमध्ये कुठे ना कुठे तुम्ही पाहिलेलं असालच. त्या प्लांटला आपण कधीही म्हणजे सहसा आपल्याला ब्रांचेस पाहायला मिळत नाही, ब्रांचेससुद्धा पाहायला मिळत नाही. तर असे सुद्धा प्लांट्स यांच्यामध्ये प्रेझेंट राहतात, ब्रांच्ड आणि अनब्रांच्ड. मोस्टली अनब्रांच्डच असल्यासारखे आहेत, ठीक आहे. तर याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? यांची जी बॉडी आहे ते डिवायडेड आहे रूट, स्टेम आणि लिव्समध्ये. यांचा जो बॉडी पोश्चर आहे तो स्ट्रेट आहे, इरेक्ट आहे. आणि पुन्हा आता यांची जी बॉडी आहे ते डिफरन्शिएट झालेली आहे प्रॉपर रूट, स्टेम आणि लिव्समध्ये. यांच्यामध्ये जे प्रॉपर यांची जी बॉडी आहे ते प्रॉपर वुडी स्टेम यांच्यामध्ये प्रेझेंट राहतो, चांगला खोड प्रेझेंट राहतो, एकदम गर्थ जे की एकदम ब्रॉड स्टेम प्रेझेंट राहतात यांच्यामध्ये. आणि जेव्हा आपण यांच्या रूट्सच्या बाबतीत बघतो, यांच्या मुळांच्या बाबतीत बघतो, तर तिथे आपल्याला असोसिएशन्स पाहायला मिळतात. फंगी, जसे की मी तुम्हाला मायकोरायझाच्या बाबतीत सांगितलेलं होतं. मायकोरायझा काय आहे? तर हायर प्लांट्सच्या रूट्समध्ये जेव्हा फंगसची असोसिएशन असते, म्हणजे असोसिएशन जसे की लायकेन्स वगैरे झाले, तर अशा काही इंटरॅक्शन्स आहेत हायर प्लांट्स आणि फंगीच्या, जे की दोन्ही म्युच्युअलिस्टिक यांची रिलेशनशिप असते. त्या रिलेशनशिपला, त्या असोसिएशनलाच मायकोरायझा नाव दिलेलं आहे.
मायकोरायझा नाव दिलेलं आहे. मायकोरायझा आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, तर पायनसच्या रूटमध्ये जेव्हा एंडोफॅटिक फंगसची जेव्हा असोसिएशन फॉर्म होते, त्या असोसिएशनला म्हणतात मायकोरायझा, ज्याच्यामध्ये एक म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप असते. म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिपमध्ये काय, तर दोघांचा सुद्धा फायदा होईल. अशा रिलेशनशिपमध्ये दोघांचाही फायदा होते. जसे की हा न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करू शकतो, फॉस्फरस वगैरे. तर असे काही फंक्शनचे जे स्पेशल फंक्शन्स असतील, त्या फंक्शन्स थ्रू तो मदत करणार प्लांटला, आणि प्लांट आहे तर तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार. तर काही प्रमाणामध्ये फूड तो या मायकोरायझाला देणार. तर अशा टाईपचे ह्या असोसिएशन प्रेझेंट असतात यांच्यामध्ये. आणि जेव्हा आपण सायकसच्या बाबतीत बघतो, तर सायकसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यांच्या रूट्समध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गीची असोसिएशन पाहायला मिळते. ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजेच तेच सायनोबॅक्टेरिया झाले, नॉस्टॅक वगैरे. तर सायनोबॅक्टेरियाची असोसिएशन आपल्याला सायकसच्या रूट्समध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. आणि सायकसमध्ये सुद्धा आपल्याला सायकसचे जे रूट्स आहेत त्यांचं एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ते कोरोलाइड टाईपचे रूट्स आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतात. कोरोलाइड टाईपचे रूट्स यांना का बरं म्हटलेलं आहे, तर एक ॲनिमल आहे ज्याचं नाव आहे कॉरल्स. त्या कोरल्सची जी कॉलनी राहते तशा टाईपचे यांचे रूट्स प्रेझेंट राहतात. अशा टाईपची त्यांची कॉलनी प्रेझेंट राहते. ठीक आहे. अशा टाईपची यांची कॉलनी प्रेझेंट राहते. तर तशाच टाईपचे यांचे रूट्ससुद्धा तशाच सिमिलर वेमध्ये ग्रो होतात, तसेच फॉर्म होतात. त्यामुळेच यांना कोरोलाइड रूट्स म्हटलेले आहे. कोरोलाइड रूट्स कोणामध्ये प्रेझेंट असतात, तर ते पाहायला मिळतात आपल्याला सायकसमध्ये. कोरोलाइड रूट्स कोरॅलाइड रूट्स कोरॅलाइड रूट्स हे आपल्याला पाहायला मिळतात सायकसमध्ये. यांच्याचमध्येच जे सायनोबॅक्टेरिया आहे त्यांची असोसिएशन प्रेझेंट राहते. कशी असोसिएशन आहे, सिम्बायोटिक आहे, म्युच्युअलिस्टिक आहे. ठीक आहे. तर काही पुन्हा पॉईंट्स बघू आपण यांच्यामध्ये. तर ह्यांचे जे लिव्स आहेत, लिव्स तर यांच्यामध्ये प्रेझेंट राहणार स्पेशली. तर यांचे 2 टाईपचे लिव्स पाहायला मिळतात आपल्याला. त्यालाच डायमॉर्फिक लिव्स म्हटलेलं आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या टाईपचे, 2 वेगवेगळ्या प्रकारचे, दिसायला नाही का, 2 वेगवेगळ्या प्रकारचे लिव्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. लिव्स, पहिल्या लिव्सचं नाव आहे फोलिएज लिव्स. फोलिएज लिव्स काय आहेत, तर असे सिम्पल निडल लाईक सिम्पल लिव्स आहेत, जे की हिरव्या रंगाचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते पिनेटली अरेंज असतात. पिनेटली अरेंज म्हणजे कसे, तर निंबाचे जे पानं आहेत, कडुनिंबाचे पानं, तशा टाईपचे आपल्याला लिव्सची अरेंजमेंट पाहायला मिळते. एक मिड रिब असेल आणि त्या मिड रिबला अटॅच्ड छोटे लिफलेट्स प्रेझेंट राहणार. अशा टाईपची लिव्सची अरेंजमेंट आपल्याला फोलेज लिव्समध्ये पाहायला मिळते. आणि दुसऱ्या टाईपचे जो लिव्स आहेत ते आहेत स्केल लिव्स. स्केल लिव्स काय आहेत, तर हे स्मॉल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहेत ब्राऊन कलरचे, जे की यांची जी अरेंजमेंट राहते ते अल्टरनेट टाईपला राहते. आणि हे स्केल्स लिव्स जे आहेत ते एका प्रोटेक्टिव्ह यांचं फंक्शन असते, जे की प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स असतात. कशासाठी, तर हे प्रोटेक्ट करतात लिव्सला, जसे की बाकीचे जे लिव्स आहेत फोलेज लिव्स वगैरे, त्यांना प्रोटेक्ट करायचं काम करतात. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्सला प्रोटेक्ट करायचं काम करतात. स्केल्स लिव्स प्रोटेक्टिव्ह फंक्शनमध्ये असतात. कोणाच्या, तर प्रोटेक्ट करतात हे लिव्सला, जे बाकीचे फोलेज लिव्स आहेत आणि रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत, अशा टाईपच्या स्ट्रक्चर्सला हे प्रोटेक्ट करत असतात. तर एवढं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे नाही हे, बट हे कशा पॅटर्नमध्ये प्रेझेंट आहेत, अल्टरनेट म्हणजे कसं, तर पहिले एक जसे की हे ट्रायंग्युलर शेपमध्ये प्रेझेंट राहतात असे एकदम. पहिले हा अल्टरनेट म्हणजे एका पाठोपाठी एक. पहिले स्केल लिव्स प्रेझेंट राहणार, नंतर फोलेज लिव्स, लेट सपोज हा फोलेज लिव्स आहे, नंतर पुन्हा स्केल लिव्स प्रेझेंट राहणार, स्केल लिव्ह प्रेझेंट राहणार, पुन्हा फोलेज लिव्स, पुन्हा स्केल लिव्स. अशा टाईपची यांची अरेंजमेंट राहते अल्टरनेटमध्ये. म्हणजे पहिले फोलिएज, नंतर स्केल, पुन्हा फोलिएज, पुन्हा स्केल, पुन्हा फोलिएज, पुन्हा स्केल, अशा टाईपच्या अरेंजमेंटमध्ये हे प्रेझेंट राहतात अल्टरनेट वेमध्ये. अल्टरनेट वेमध्ये प्रेझेंट राहतात. आणि हे पण तर सांगितलंच आहे मी की सायकस हा अनब्रांच्ड प्लांट आहे. कसा प्लांट आहे, अनब्रांच्ड प्लांट आहे.
पुन्हा यांचे काही पॉईंट सुटलेले आहेत का? तर हां, यांची बॉडी इरेक्ट आहे, एरियल आहे, सॉलिड सिलेंड्रिकल बॉडी प्लॅन आहे. आणि पुन्हा एक इम्पॉर्टंट पॉईंट, ठीक आहे, हा स्पोर्स प्रोड्यूस बाय मायक्रोस्पोरोफिल अँड मेगास्पोरोफिल. यांच्यामध्ये हे स्पोरोफायटिक बॉडी झाली. तुम्हाला मी पहिलेही सांगितलेलं आहे की टेरिडोफाईटचे जे नंतरचे प्लांट्स आहेत, जसे की टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स, या तिन्ही प्लांटमध्ये स्पोरोफायटिक जनरेशन हे मेन बॉडी प्लांट राहील. ठीक आहे, मेन प्लांट बॉडी जे काही राहील टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स, यांच्यामध्ये स्पोरोफायटिक जनरेशन हे डोमिनंट राहणार. म्हणजे ते जे डोमिनंट आहे, जसे की आता सायकसचा प्लांट आहे, हा एक जनरलाइज्ड व्ह्यू आहे सायकसच्या प्लांटचा. ठीक आहे, तर जे सायकसचा जो प्लांट आहे, बॉडी आपल्याला पाहायला मिळते, ते झाली स्पोरोफायटिक स्टेज. आणि पुन्हा त्यांच्यामध्ये गॅमेटोफायटिक स्टेजसुद्धा असते, पण ते हायली रिड्यूस्ड असते आता जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्समध्ये. ठीक आहे, तर स्पोर प्रोड्यूस्ड बाय मायक्रोस्पोरोफिल. मायक्रोस्पोरोफिल हा काय आहे, तर हा एक मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे जो की मेल स्पोर्स फॉर्म करतो. आणि मेगास्पोरोफिल काय आहे, तर हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, ॲज यू नो, जो की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स फॉर्म करणार. ठीक आहे, स्पोर्स फॉर्म करणार. स्पोर्सच्या बाबतीत झालं. आता यांच्या बॉडीमध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवा, हा सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पर्म्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवा. ह्यांच्यामध्ये खोड जो आहे, त्यांचा जो स्टेम आहे, त्याची गर्थ खूप राहणार, ब्रॉड राहणार, ॲज कम्पेअर टू टेरिडोफाईट्स वगैरे प्लांट्स आहेत, खूप ब्रॉड राहणार. असं का बरं आहे, तर मी तुम्हाला मागच्याही क्लासमध्ये सांगितलेलं आहे की सेकंडरी ग्रोथ कशामुळे होते. तर सेकंडरी ग्रोथ जी आहे ती कॅम्बियममुळे होते. कॅम्बियम हा टिश्यूचा टाईप आहे एका, ज्याच्यामुळे सेकंडरी ग्रोथ होते. सेकंडरी ग्रोथ म्हणजेच लॅटरल ग्रोथ होणे. त्यांची जी गर्थ आहे, आता प्लांट सुरुवातीला एवढा राहते, म्हणजे जो रुंद म्हणतो नाही का, त्याचा खोड जो रुंद आहे, जाड आहे, तो एवढाच जाड झाला. जसं जसं त्याची डेव्हलपमेंट होईल, तो त्याचा खोड हळूहळू वाढणार. अशा टाईपच्या ग्रोथला म्हणतात सेकंडरी ग्रोथ. तर या सेकंडरी ग्रोथ कॉज कोणामुळे होते, कॅम्बियममुळे. आणि यांच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट राहतो कोणामुळे, तर जिम्नोस्पर्म्समध्ये. तर त्याचमुळे यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथसुद्धा प्रेझेंट राहणार. आणि त्याच कारणामुळे यांचे जे स्टेम्स आहेत ते खूप बल्की राहणार, गर्थ यांची चांगली राहणार, वुडी स्टेम्स प्रेझेंट राहणार यांच्यामध्ये. ठीक आहे, एवढं समजलं. लीव्ज आर डायमॉर्फिक, फोलेज लीव्ज आर ग्रीन, सिम्पल नीडल लाईक, पिनेटली कंपाऊंड. हे सर्व आपण पॉईंट्स यांच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर हे होतं आपलं जिम्नोस्पर्म्सच्या बाबतीत. यांच्यामध्ये काय प्रेझेंट, लीव्ज वगैरे, हां, हे लीव्ज वगैरे तुम्ही पॉईंट्स लक्षात ठेवा की यांच्यामध्ये निडल टाईपचे लीव्ज प्रेझेंट राहतात, स्पेशली इन सायकस वगैरे अशा टाईपचे निडल्स सारखे जे लीव्ज आहेत ते प्रेझेंट राहतात. ठीक आहे, एवढं पॉईंट समजलं तुम्हाला. हे तर झालं जिम्नोस्पर्म्सच्या बाबतीत. तर जो नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्स हा प्लांटचा असा एक ग्रुप आहे ज्याला आपण खूप मोस्ट ॲडव्हान्स्ड ग्रुप ऑफ प्लांट्स म्हणू शकतो, कारण ह्यांच्यामध्ये खूप सारे डेव्हलपमेंट्स आलेले आहेत ॲज कम्पेअर टू जे ब्रायोफाईट्स वगैरे आहेत नाही का, ब्रायोफाईट्स, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म्स. यांच्या कम्पेअरमध्ये यांची जी बॉडी आहे तो खूप ॲडव्हान्स्ड आहे, खूप डेव्हलप्ड आहे. खूप जास्त मॉडिफिकेशन्स आपल्याला पाहायला मिळतात ॲज कम्पेअर टू अदर प्लांट्स. तर अँजिओस्पर्म्समध्ये कुठले प्लांट्स येतात, ऑल फ्लावरिंग प्लांट्स, जसे की हिबिस्कस झालं, मँगो झालं, सनफ्लावर, एवढे जे तुम्ही प्लांट्स विचार करू शकता जे की फ्लावरिंग आहेत ते सर्व प्लांट्स यांच्यामध्ये येतात. तर यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर यांची बॉडी, आता तुम्हाला एक जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मी सांगून देतो. एक तर यांची बॉडी वॅस्क्युलर आहे, वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत, ते बी प्रॉपर डेव्हलप्ड. यांच्यामध्ये ट्रॅचिड सेल्ससुद्धा प्रेझेंट आहेत आणि वेसल्ससुद्धा प्रेझेंट आहेत झायलेममध्ये. आणि फ्लोएममध्ये जर आपण पाहायला गेलं तर यांच्यामध्ये सीव सेल्ससुद्धा प्रेझेंट आहेत आणि सीव ट्यूब्ससुद्धा प्रेझेंट आहेत. आय थिंक सीव ट्यूब्सच आहेत, हां, सीव ट्यूब्ससुद्धा प्रेझेंट आहेत. तर अशा प्रकारचे हे डेव्हलप्ड अँजिओस्पर्म्स आहेत. वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत. यांची बॉडी जी आहे ते प्रॉपरली डिफरन्शिएटेड आहे रूट, स्टेम आणि लीव्जमध्ये, आणि ते बी प्रॉपर मॉडिफाईड आहेत. वरतून काय, तर यांचं साईज खूप व्हॅरी करते. यांची साईज जी आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात व्हॅरी करते. जसे की मी सांगायला जर गेले एक एक्झाम्पल देऊन, तर यांचा सर्वात जो स्मॉलेस्ट प्लांट आहे तो आहे वॉल्फिया, ज्याचं नाव आहे वॉल्फिया, आणि त्याचं साईज आहे 1 mm. 1 mm हा डिस्टन्स खूप कमी, म्हणजे खूप साईज कमी झाला आहे.
म्हणजे जर तुम्ही 1 सेंटीमीटरचा 10वा भाग म्हणजे 1 सेंटीमीटर जेव्हा आपण 10 ने डिवाइड करतो ना, तर त्याला म्हणतात 1 mm. आय होप सो, मला तेवढा मॅथ्स माहीत नाही, ठीक आहे. पण 1 mm हा खूप कमी असतो, ठीक आहे. लेट सपोज एवढा 1 सेंटीमीटर झालं, तर 1 सेंटीमीटरचा 10 भाग म्हणजे इतक्या लहान साईजमध्ये सुद्धा आपल्याला अँजिओस्पर्म्स पाहायला मिळतात. आणि जो सर्वात मोठा प्लांट्स आहे अँजिओस्पर्म्सचा, तो आहे युकलिप्टस आहे. युकलिप्टस, ज्याचा साईज आहे 100 मीटर्स, म्हणजे 100 मीटरपर्यंत त्याचा साईज व्हॅरी करू शकतो. तर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या लहान साईजमध्ये सुद्धा आपल्याला हे अँजिओस्पर्मिक प्लांट्स पाहायला मिळतात. यांच्यामध्ये हेटेरोमॉर्फिक अल्टरेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळते. आता हेटेरोमॉर्फिक म्हणजे काय, तर मॉर्फिकचा अर्थ होतो बाहेरील एक्सटर्नल स्ट्रक्चर, एक्सटर्नल बॉडी कशी आहे, कोणाचा अर्थ होतो मॉर्फिकचा. आणि हेटेरो मीन्स अलग, होमो मीन्स सेम आणि हेटेरो मीन्स अलग. एवढं लक्षात ठेवायचं. अलग अलग प्रकारची यांची बॉडी जी आहे, बॉडीचं जे एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे पाहायला मिळतात. जसं ज्यांच्यामध्ये आपण पाहिलं होतं हेटेरोमॉर्फिक स्ट्रक्चर्समध्ये जनरेशनमध्ये काय, तर 2 टाईपचे जनरेशन पाहायला मिळतात आपल्याला. 2 टाईपच्या लाईफ स्टेजेस पाहायला मिळतात, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक. स्पोरोफायटिक जनरेशन तर हे तर मेन झाली कोणामध्ये, अँजिओस्पर्म्समध्ये. ह्यांच्यामध्ये जे की मेन प्लांट बॉडी आहे, ज्याच्यामध्ये आपण रूट, स्टेम, लिव्स पाहतो, ते झाली मेन स्पोरोफायटिक जनरेशन. आणि नंतर पुन्हा हे गॅमेटोफाईटसुद्धा फॉर्म करतात. हे झाली नेक्स्ट जनरेशन ऑफ प्लांट, जे की खूप रिसेसिव्ह प्रेझेंट राहते, म्हणजे खूप हायली रिड्यूस्ड म्हणू शकतो आपण, जे की आपल्याला आपण कन्सिडरसुद्धा करत नाही कोणी का आपलं गॅमेटोफायटिक जनरेशन आहे म्हणून. एवढ्या प्रमाणात रिड्यूस असते गॅमेटोफायटिक जनरेशन. आपण बघू ते काय आहे तर गॅमेटोफायटिक जनरेशन. आणि अँजिओस्पर्मिक हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला म्हणजे जर आपण 12th गोष्ट करतो नाही का, 12th बाबतीत, तर 12th मध्ये पहिला चॅप्टर आहे तुम्हाला अँजिओस्पर्मच्या बाबतीत, फ्लावरिंग काय म्हणतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स, आय थिंक दिस इज द नेम. त्यांच्यामध्ये तुम्हाला अँजिओस्पर्म्स फ्लावरच्याच बाबतीत बघायचं आहे. अँजिओस्पर्मिक फ्लावर म्हणजे हिबिस्कस, त्यांच्यामध्ये अँथर काय आहेत, कोणते फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत त्यांच्यामध्ये, जसे की स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी झाले, हे रिप्रोडक्टिव्ह पार्ट झाले. मेन रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणता आहे, ॲसेसरी वर्ल्स कोणते आहेत, नेसेसरी वर्ल्स कोणते आहेत, अशा टाईपचे जे पार्ट्स आहेत ते आपण बघूया याच्यामध्ये, ठीक आहे. आपण पहिले बघून घेऊ स्पोरोफायटिक जनरेशन काय आहे. तर आपली जे मेन प्लांट बॉडी आहे म्हटलं मी, ते झाली स्पोरोफायटिक जनरेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला लीफ पाहायला मिळतात, स्टेम पाहायला मिळतात आणि रूट्स पाहायला मिळतात. तर जी मेन प्लांट बॉडी झाली ती झाली स्पोरोफायटिक स्टेज, जे की डिप्लॉइड असते, डोमिनंट असते. डोमिनंट म्हणजे आपल्याला एकदम दिसून पडते मोठ्या प्रमाणात, की बाबा हे स्पष्टपणे दिसून पडते ना. गॅमेटोफाईट आपल्याला दिसून पडत नाही. डोमिनंट आहे, इंडिपेंडंट आहे, ठीक आहे. इंडिपेंडंट आहे, कुठल्या दुसऱ्यावरती डिपेंडंट नाही, स्वतःचा करते. ॲटोट्रॉपिक आहे. आणि यांचे जे एक्झाम्पल झाले जसे की मायक्रोस्पोर्स आणि मेगास्पोर. पहिलेच तुम्हाला माहितीच आहे की हे स्पोरोफाईट आहे, तर हे स्पोर्सच फॉर्म करणार. याचं नावच आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की स्पोरोफाईट जे आहेत ते स्पोर्स फॉर्म करतात आणि गॅमेटोफाईट्स गॅमेट फॉर्म करतात. तर स्पोरोफायटिक जनरेशन काय करणार, तर मायक्रोस्पोर्स फॉर्म करणार आणि मेगास्पोर फॉर्म करणार. मायक्रोस्पोर हे मेल स्पोर्स आहेत आणि मेगास्पोर्स हे काय आहेत तर फिमेल स्पोर्स आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. एवढं समजलं. आता बघू गॅमेटोफायटिक काय. तर गॅमेटोफायटिक लाईफ स्टेजेस काय, तर हे एक हॅप्लॉइड लाईफ स्टेज असते, ज्याच्यामध्ये जे की खूप रिसेसिव्ह असते, खूप रिड्युस्ड असते. यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मेल गॅमेटोफाईट जो आहे तो आहे पोलन ग्रेन आणि फिमेल जो आहे तो आहे एम्ब्रियो सॅक फ्लावर्समध्ये, ठीक आहे. तर हे डिपेंडंट असतो स्पोरोफाईटवरती डिपेंडंट राहतो. आणि कसा डिपेंडंट राहतो मी आता थोड्या वेळात सांगतो, ठीक आहे. डिपेंडंट राहतो स्पोरोफाईटमध्ये. याचे एक्झाम्पल्स आहेत जसे की पोलन ग्रेन्स आणि एम्ब्रियो सॅक, ठीक आहे. तर मला सांगा फ्लावर्स कोण फॉर्म करतो, काय सांगता सर, फ्लावर्स तर प्लांट फॉर्म करतात. प्लांट म्हणजे कोण, तर ज्याची जी मेन स्पोरोफायटिक बॉडी आहे, स्पोरोफायटिक जनरेशन आहे ते फॉर्म करते. आता लेट सपोज हिबिस्कसचा प्लांट आहे, मेन स्पोरोफायटिक बॉडी आहे, तो काय करणार, फ्लावर्स फॉर्म करणार. फ्लावर्समध्ये आपले मेगास्पोर्स फॉर्म करणार, मायक्रोस्पोर्स फॉर्म करणार. मायक्रोस्पोर नंतर डेव्हलप होऊन काय करणार, पोलन ग्रेन तयार करणार. आणि पोलन ग्रेन काय आहे तर तो गॅमेटोफाईट आहे. कशाचा, गॅमेटोफाईट आहे त्या प्लांटचं.
स्पोरोफाईटपासून गॅमेटोफाईट पुन्हा तयार होणार. ठीक आहे. तर अशा टाईपचे हे गॅमेटोफाईट असतात जे की डिपेंडंट असतात. जर स्पोरोफाईट प्रेझेंट राहणार नाही तर गॅमेटोफाईट अस्तित्वात राहणार नाही. म्हणूनच यांना डिपेंडंट ऑन स्पोरोफाईट म्हटल्या जाते. ठीक आहे. एवढं समजलं. तर अँजिओस्पर्म्स आर हेटेरोस्पोरस. मी सांगितलं हेटेरोस्पोरस 2 टाईपचे स्पोर्स प्रेझेंट आहेत, मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर. ठीक आहे. यांचं स्ट्रक्चरसुद्धा अलग अलग राहते, म्हणून यांना हेटेरोस्पोर्स म्हटले जाते. मायक्रोस्पोर इज कॉमनली नोन एज. नंतर मायक्रोस्पोर जो डेव्हलप होते हळूहळू त्याच्यानंतर त्याला पोलन ग्रेन म्हणण्यात येते. आर फॉर्म इन मायक्रोस्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजिया म्हणजे तेच अँथर वगैरे. मी फ्लावरचे पार्ट्स तुम्हाला सांगतो. फ्लावरचे पार्ट्स तुम्ही लक्षात ठेवा, कारण 12th मध्ये तुम्हाला हेच आहे की मेल वर्ल्स कोणते आहेत, फिमेल वर्ल्स कोणते आहेत, ॲसेसरी कोणते आहेत, नेसेसरी कोणते आहेत. तर यांच्यामध्ये आपण नेसेसरी जर पाहायला गेला, इसेन्शियल वर्ल्स म्हणतात त्यांना. इसेन्शियल वर्ल्स जेव्हा आपण पाहतो त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 2 इसेन्शियल वर्ल्स आहेत, एक मेल आणि फिमेल. ज्याच्यामध्ये मेल जो इसेन्शियल वर्ल आहे, रिप्रोडक्टिव्ह वर्ल आहे, त्याचं नाव आहे अँड्रोशियम. अँड्रोशियममध्ये आपल्याला 2 पार्ट्स पाहायला मिळतात. हे जे दांडे आहेत ना, एक राहतो फिलामेंट आणि हा डॉट सारखा स्ट्रक्चर आहे अँथर. हा 2 पार्ट्स मिळून फॉर्म करतात अँड्रोशियम. अँड्रोशियमला मेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल म्हणतात फ्लावरचं, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल म्हणतात ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कार्पेल. ठीक आहे. कार्पेल्स काय हे सुद्धा मी सांगतो. तर हे जे दांडी दिसतं तुम्हाला एकदम स्ट्रेट, खाली फुगीर भाग आहे, थोडंसं ओव्हल शेप आहे, याला म्हणतात ओरी. जी ही मधात दांडी जी आहे एक स्टॉल्क लाईक स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव आहे स्टाईल. आणि हा ज्याचा एंड जो आहे त्याच्यावरती पोलन ग्रेन्स अटॅच होते, याला म्हणतात स्टिग्मा. असे 3 पार्ट येतात गायनोशियममध्ये. ह्या 3 पार्ट मिळून काय फॉर्म करतात? ह्या 3 पार्ट मिळून फॉर्म करतात जसे की स्टिग्मा, स्टाईल, ओरी. हे 3 पार्ट मिळून कार्पेल फॉर्म करतात. कार्पेललाच जो इसेन्शियल फिमेल इसेन्शियल वर्ल आहे गायनोशियम, त्याला कार्पेललाच गायनोशियम म्हटलेलं आहे. ठीक आहे. गायनोशियम काय तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल आहे, ज्याच्यामध्ये काय येतात कार्पेल येतो. कार्पेल पुन्हा फर्दर डिवाइड झालेला आहे 3 पार्ट्समध्ये, स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी. हा 3 पार्ट मिळून कार्पेल तयार करतो. कार्पेल काय आहे तर गायनोशियम आहे. गायनोशियम काय आहे तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. एवढं समजलं. यांच्यामध्ये हे तर झाले इसेन्शियल वर्ल्स, बट ह्यांच्यामध्ये काही ॲसेसरी वर्ल्स आहेत, म्हणजे जे की फारसे इम्पॉर्टंट नाही आहेत, म्हणजे तेवढे ॲज कम्पेअर टू जसे रिप्रोडक्टिव्ह वर्ल्स आहेत त्यांच्या कम्पेअरमध्ये ते काही फारसे इम्पॉर्टंट नाही आहेत. जसे की पेटल्स झाले, फुलाच्या पाकड्या, सेपल्स झाले. सेपलच्या खाली एक हिरवं स्ट्रक्चर राहते बघा, हिरवं स्ट्रक्चर राहते आणि खूप मोठं नाही राहत ॲज कम्पेअर टू पेटल. तर यांच्यामध्ये काय प्रेझेंट राहतात पेटल्स. पेटलच्या ग्रुपला कोरोला सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आणि सेपलच्या ग्रुपला कॅलिक्स म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात? कॅलिक्स म्हणतात. तर हे तुम्ही इम्पॉर्टंट नाव लक्षात ठेवा. कॅलिक्स काय आहे तर ग्रुप ऑफ सेपल्स. अजून कोरोला काय आहे तर ग्रुप ऑफ पेटल्स. यांच्यामध्ये पुन्हा अँथर झालं. अँथर अँड्रोशियममध्ये येतो. त्यांचे अँथर आणि फिलामेंट दोन्ही मिळून अँड्रोशियम फॉर्म करतात. या दोघीच्या कंबाईन याला म्हणतात स्टॅमेन. स्टॅमेन हा अँड्रोशियम आहे. ठीक आहे. अँड्रोशियम बरं तुम्ही कन्फ्यूज व्हाल का? अँड्रोशियम झाला मेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल. ठीक आहे. जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्स आहेत त्यांना अँड्रोशियम म्हणतात, आणि जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत त्यांना गायनोशियम म्हणतात. गायनोशियममध्ये कार्पेल येतो. कार्पेलचे 3 पार्ट्स आहेत, आणि अँड्रोशियममध्ये 2 पार्ट्स येतात, अँथर आणि फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट मिळून एक स्टॅमेन फॉर्म करतो. म्हणजे या पूर्ण स्ट्रक्चरला हे जे दांडी आहे आणि वरचं अँथर आहे, या पूर्ण स्ट्रक्चरला स्टॅमेन म्हणतात. ठीक आहे. स्टॅमेन म्हणतात. आणि या स्टॅमेन म्हणजे काय आहे तर अँड्रोशियम आहे. अँड्रोशियम म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्ड. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. तर ठीक आहे. आपण हे पूर्ण पॉईंट्स बघितले आहेत अँजिओस्पर्मचे. अँजिओस्पर्म्स आर फर्दर सबडिवायडेड इंटू 2 क्लासेस, डायकॉटिलिडॉनी आणि मोनोकॉटिलिडॉनी. तर ह्यांच्या बाबतीत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग आणि स्टे ट्यून फॉर अपडेट्स.